डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. नुकतीच 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोलीमध्ये संपन्न झाली. त्यामध्ये हर्षवर्धन सदगीरनं महाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे. मात्र त्याने एक खंत व्यक्त केली की गेल्या वर्षीसुद्धा मी यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र केसरी झालेलो होतो, मात्र त्यावेळेस सरकारकडून मला नोकरी मिळाली नाही. आता ह्यावेळेस अपेक्षा ठेवत आहे. खरं तर महाराष्ट्र केसरी झालेल्या अनेक मल्लांना सरकारकडून महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर नोकरी मिळत नाही अशी ते खंत व्यक्त करतात. खरं आजचा विषय महत्त्वाचा. दरवर्षी होणाऱ्या 2-2, 4-4 महाराष्ट्र केसरी. खरं तर सदगीर 2019 साली महाराष्ट्र केसरी झालेले होते. यापूर्वी आता 2026ला झाले. 2019ला काम सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट केलं नाही. हा मला काय म्हणजे नेमकं कारण त्याचं माहीत नाही. पण आजचं मेन आपला प्रश्न आहे, कुस्ती क्षेत्रापुढं पडलेला प्रश्न आहे की दरवर्षी होणाऱ्या 2-2 महाराष्ट्र केसरी. तर 2022पासून 2-2 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात पार पडत आहेत आणि ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. खरोखर कुठंतरी ह्या पदाची एवढी मोठी हेळसांड गेली 60 वर्षाची परंपरा चालू आहे दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी घेण्याची. ती कुठंतरी प्रथा खंडित होणार होते काय झालेलीच आहे. पण इथनं पुढं 2च्या 4 झाल्या, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे लवकरात लवकर. म्हणून मी गेल्या वर्षी मुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगलीचे आमच्या उपोषण करून परवा 30 महाराष्ट्र केसरी 15 हिंदी केसरी घेऊन आझाद मैदानला उपोषण करून परत सरकारला निवेदन दिलेलं आहे की यातनं लवकरात लवकर तोडगा काढावा आणि 4-4 होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ज्या होत आहेत ते एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हाव्यात महाराष्ट्रामध्ये. त्या महाराष्ट्र केसरी पदाची मान मर्यादा जे खरोखर एक मोठं वजन ज्या पदाला आहे ते कुठेतरी कमी करण्याचं काम चालू आहे. ते आपण थांबवावं. तर 1962 साली मामासाहेब मोहोळ यांनी ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरुवात केली होती. मामासाहेब मोहोळांचा वारसा खरं तर कोणत्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होताना असं वाटतं की हीच एकमेव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे? नाही, आता खरोखर प्रत्येक संघटनेला वाटतंय की आम्हीच अधिकृत संघटना, आमचीच अधिकृत संघटना आहे म्हणून. खरोखर 2022 पासून हा वाद चालू आहे आणि हा हायकोर्टामध्ये काहीतरी वाद चालू आहे. आता त्याच्यावर तोडगा निघत नसल्यामुळं 2022 पासून जी ती संघटना आपापली महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवायला लागलेली आहे. आज आणखीन 2 संघटना तयार झालेल्या आहेत, त्याही आपापली महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची तयारीत आहेत. म्हणजे मामासाहेब मोहोळांचा वारसा सर्वजण जपत आहेत, तो भाग नाही. पण ही एक पदाच्या अनेक पदं व्हायला लागलीत. हा खरा मूळ प्रश्न आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनानं ह्यात हस्तक्षेप केला पाहिजे. कुठल्या महाराष्ट्र केसरीला आज 4 महाराष्ट्र केसरी जर तयार झाले महाराष्ट्रामध्ये तर कुठल्या महाराष्ट्र केसरीला आपण सरकारची पेन्शन चालू करणार आहोत, कुठल्या महाराष्ट्र केसरीला आपण सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करणार आहोत, कुठल्या महाराष्ट्र केसरीला घर जमीन असतील मागं अनेक महाराष्ट्र केसरीला मिळालेला आहे. म्हणजे सरकारी सुविधा कुठल्या महाराष्ट्र केसरीला मिळणार हा आमचा साधा प्रश्न आहे आणि ते लवकरात त्यात तोडगा काढावा. अन्यथा अनेकांचं असं म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये संघटनेचा वाद चालू आहे त्यामुळे असं आहे. कमीत कमी ह्या स्पर्धेची जी मान मर्यादा आहे राखण्याचं काम सरकारनं करावं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सरकारच्या वतीने दिला जातो, महाराष्ट्रामध्ये हा एकच तो पुरस्कार दिला जातो, त्याच पद्धतीनं सरकारच्या वतीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी आणि तो महाराष्ट्र केसरी अधिकृत म्हणून घोषित व्हावा एवढीच आमचे कुस्तीगीर एक पैलवान म्हणून अपेक्षा आहे. सरकारच्या वतीनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन व्हावं, तीच एकमेव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी अशी भावना किंवा अशी प्रतिक्रिया जी आहे ती चंद्रहार पाटील यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.